मिरजेत राजमाता अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रेचे जंगी स्वागत. महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन. सुमनताई खाडे यांच्यासह माजी महापौर संगीताताई खौत, मैनुद्दीन बागवान यांच्यासह मान्यवर उपस्थित. धनगर समाज जनजागृती करण्यासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रेचे आयोजन धनगर समाज महासंघ यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. अध्यक्ष चिमणराव डांगे यांच्या नेतृत्वाखाली बत्तीशिराळा, मोरणा, बिरोबा येथून या यात्रेचा शुभारंभ झाला असून या संदेश यात्रेचा रथ राज्यभर दौरा करणार आहे. आज तासगाव येथून या यात्रेचा रथ मिरजेत दाखल झाला. महात्मा गांधी चौक या ठिकाणी माजी महापौर संगीताताई खोत, मैनुद्दीन बागवान यांनी या यात्रेचं जंगी स्वागत केलं. चिमणराव डांगे तसेच यात्रेत सहभागी झालेल्या धनगर समाजाच्या नेत्यांचं, मान्यवरांचं स्वागत करून मिरज शहरातील महात्मा गांधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. संदेश यात्राने मिरज धनगर गल्ली, बिरोबा मंदिर येथे भेट दिली. त्याचबरोबर मिरज लक्ष्मी मार्केट या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून भारतीय जनता पार्टी मिरजतर्फे यात्रेचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी सुमनताई खाडे, मकरंदभाऊ देशपांडे तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी अहिल्यादेवी होळकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे, विष्णू माने, कल्पना कोळेकर, विठ्ठलतात्या खोत, दयानंद खोत, कविता मदने, महासंघाचे अध्यक्ष संजय पाटील, महासंघाचे सर्व पदाधिकारी, मिरज शहरातील सर्व समाज बांधव तसेच धनगर गल्ली, बिरोबा मंदिर, पंच कमिटी उपस्थित होती. मिरजेतून ही संदेश यात्रा सांगलीकडे रवाना झाली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.